त्यांना पण ऑफर करते भाऊ, त्यांना पण ऑफर करते, त्यांना पण ऑफर करते आमच्याकडे या, आलटून पालटून सगळे आमचेच आहे, सगळं आमचंच. महाराष्ट्राच्या सरकारला जो सत्तेचा माज आलेला आहे तो आज पुन्हा विधानसभेतही पाहायला मिळालेला आहे. सरकारबरोबर प्रशासनालाही तो त्याच पद्धतीनं प्रशासन वागते आहे. अशा परिस्थितीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे. आपल्याला आज आपण पाहिलं असेल की 293ची जो प्रस्ताव होता, जो गेल्या 3 आठवड्याचा तो पेंडिंग होता, त्याला माननीय अध्यक्षांनी आज दुपारी 4 वाजतापासून चालू करण्याचं भूमिका घेतली. पण डिमांडच्यामुळे ती चर्चा 6 वाजता सुरू झाली आणि चर्चा सुरू झाली असताना मी जेव्हा प्रस्ताव मांडला तर एकही मंत्री नाही, एकही सचिव नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न होते, अंगणवाडीचा प्रश्न होते, लाडक्या बहिणीचे प्रश्न होते, बेरोजगारांचे प्रश्न होते, महागाईची भूमिका होती, गरीब लोकांच्या घरकुलांचे प्रश्न होते. असे विविध प्रश्न त्या ठिकाणी होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका होती. हा प्रस्ताव आम्ही विरोधी पक्ष म्हणून 293च्या माध्यमातून मांडला. पण तिथं कोणी नसल्यामुळे, मंत्री आणि अधिकारी नसल्यामुळे आज सभागृह अध्यक्षाला तहकूब करावं लागलं. हा एक प्रकारचा सरकारचा हा जो माज आहे हा याच्यातून स्पष्ट होते आहे. आम्हाला विधानसभेचं घेणं देणं नाही, आम्ही बाहेरच्या बाहेर कारभार करू अशा पद्धतीनं हे सरकार वागते आहे. आणि त्याचा आज आपल्याला प्रत्यय या विधानसभेमध्ये आज आलेला आहे. सत्ताधारी आमदारांनी देखील या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा प्रकारे मंत्री उपस्थित न राहण्याबद्दल. सत्ताधारी आमदारामध्ये सुद्धा या सरकारचा राग आहे, तो सुद्धा आपल्याला आज पाहायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे हिंदू मुसलमान करून लोकांच्या भावना पेटवून विधानसभेचं महत्त्व कमी करायचं या सरकारचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामुळे सत्ता पक्षाच्याही आमदारांनी याच्यामध्ये आज आमच्यासोबत आलेत आणि त्यांनी सुद्धा सरकारचा विरोध केलेला आहे. ते पण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. नाना, परवाच्या दिवशी विधानसभेमध्ये अनाधिकृत लेआउट आणि महसूलच्या जागा हडपल्या प्रकरणी दिग्रस मतदारसंघातली एक लक्षवेधी हिंगोलीचा आमदार उपस्थित करतोय आणि त्यावरनं अधिकाऱ्यांना निलंबित केलं जात आहे. मात्र जो लेआउट धारक, जो बिल्डर आहे, ह्या बिल्डरनी इलेक्शनमध्ये काम केलं नाही म्हणून त्या ठिकाणच्या आमदारांनी लक्षवेधी लावायला लावली अशी चर्चा आहे. बघा, मला त्या लक्षवेधीचं माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावरचं कुठलंही या ठिकाणी उत्तर द्यायला काही बरोबर नाही. जसं तुम्ही म्हणालात की हिंदू मुस्लिम विधानसभेचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय, गेल्या 48 तासामध्ये ज्या पद्धतीनं खरं तर हा मुद्दा प्रकर्षानं जाणवला, नागपूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये तणावाची परिस्थिती बघायला मिळाली आणि कुठेही ठोसपणे कुठलीही पावलं उचललेली गेली दिसली नाही. बघा, मुख्यमंत्री नागपूरच्या प्रकरणावर ज्या पद्धतीनं माहिती देतात आहेत त्याच्यातला एक मुद्दा सुट्टे आहे. आज मुख्यमंत्री बोलत असताना मी त्यांना सांगितलं मला संधी द्या, एक मुद्दा तिथं सुट्टे आहे, मी मांडू द्या मला. मुख्यमंत्री म्हणाले की नंतर मांडवा आणि मला कायदा सुव्यवस्थेवर बोलायचं तर त्याच्यात मी मांडेन. पण तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांना वाटलं की मी काय मुद्दा उपस्थित सांगितलं की औरंगजेबाच्या कबरीचं जे त्यांनी जे गवताचं जे बनवलेलं होतं त्याच्यावर जी चादर चढवली गेली होती ती पवित्र चादर नव्हती असं त्यांनी सांगितलं. ती पवित्र होती की नव्हती त्याच्यात मला आता विश्लेषणात जायचं नाही. पण ते व्हिडिओ तुमच्या दूरदर्शनाच्या माध्यमातून पाहिल्यानंतर या व्हिडिओमध्ये पोलीस तिथं उभे आहेत, बजरंग दलचे लोक तिथं आहेत, विश्व हिंदू परिषदेचे लोक तिथं आहेत आणि पोलिसांच्या समोर ती चादर ती पेटवत आहेत. अशा पद्धतीचं चित्र तिथं होतं. पोलिसांनी खऱ्या अर्थानं त्याच ठिकाणी त्यांना ते पेटवू दिलं नसतं तर हे प्रकरणच त्या ठिकाणी झालं नसतं. पण
आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ते अगर पवित्र होतं की नव्हतं, पण ज्या पद्धतीनं जो उद्रेक चाललेला होता पोलिसांना ते अडवण्याचं काम केलं पाहिजे होतं पोलिसांनी. ते पोलिसांनी अडवलं नाही आणि तिथूनच शांत असलेलं नागपूर पेटलं गेलं आणि त्या ठिकाणी आज अनेक लोकांवर, काही निरपराध लोकांवरही कारवाई करण्याचं काम पोलिसाच्या माध्यमातून होते आहे. पोलिसांना ज्या पद्धतीनं पाठीशी घालण्याचं काम मुख्यमंत्री करतात आहेत हे काही बरोबर नाही आहे. ज्या लोकांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्याच्यामध्ये आमचं कुठलंही दुमत नाही, त्याच्यामध्ये दुमत नाही. पण त्याच पद्धतीची घटना परभणीत झाली. परभणीमध्ये एका मागासवर्गीय लॉच्या विद्यार्थ्याला ज्या पद्धतीनं कोम्बिंग ऑपरेशन करून मारलं, त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांची बाजू मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या पद्धतीचं एखादं चुकीचं पोलीस करत असेल तर त्याला कडक कारवाई झाली पाहिजे. पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी आहेत, पोलीस काही भक्षक नाही आहेत. पण पोलिसांचा सहारा घेऊन या पद्धतीनं दंगली पेटवायचं काम अगर सरकार करत असेल तर कदापि आम्ही चालू देणार नाही. ही भूमिका आमची आहे. कायदा सुव्यवस्थेच्या वेळेस ही भूमिका आम्ही मांडू, त्याचं उत्तर मुख्यमंत्र्याला द्यावं लागणार. पण या प्रकरणामध्ये असाही प्रश्न उपस्थित केला जातोय की जी चादर जाळली ती हिरव्याच रंगाची का होती, अशा संदर्भात तुम्ही तो व्हिडिओ तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये उर्दूमध्ये त्यांचे जे पवित्र जे काही त्यांचे शब्द असतात ते लिहिले गेलेले होते तसं दिसते आहे. आणि पण अशा वेळेस काही गोष्टी होतात तर पोलीस ते पेटवू देत नाही. आम्ही पण कधी कधी विरोधकांचे पुतळे पेटवायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस पोलीस ते पुतळे घेऊन पळतात, ते आम्हाला पेटवू देत नाही. मग पोलीस तिथं असताना ते पेटवत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका का घेतली, कोणाच्या आदेशाने घेतली, हे सगळे प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी त्यांना द्यावं लागेल. आरएसएसच्या कडनं आता हे स्पष्ट करण्यात आलं आणि विश्व हिंदू परिषदेचे मी मगाशी त्याच्यावरचं बोललेलो आहो. त्यामुळे मैंने जब भी मैंने को कहा कि नागपुर कमिश्नर का जो बयान है उनका कहना है कि कोई पूर्व नियोजित नहीं था, वो समय पे ये सब घटना हुई थी, ऐसा उनका कहना है. और मुख्यमंत्री कहता है कि पूर्व नियोजित था. तो पूर्व नियोजित था तो पुलिस सोई थी, पुलिस को पता नहीं था कि ट्रैक्टर भर पत्थर वहाँ जमा किए जा रहे हैं, तलवारें जमा की जा रही है, बंदूक कुराड़ी जमा की जा रही है. तो नागपुर की पुलिस सोई थी क्या, ये सवाल भी उसमें खड़ा होता है. एक कमिश्नर अलग देता है, उनका महापौर जो था, माजी महापौर और विधानसभा का एमएलए जो है उनका प्रवीण दटके, वो भी कहता है कि पुलिस की गलती है. तो मुख्यमंत्री अलग स्टेटमेंट करते हैं, उनका आमदार अलग स्टेटमेंट करता है, उनका पुलिस कमिश्नर अलग स्टेटमेंट करता है. आखिर उसमें सत्यता क्या है, असलियत क्या है, ये भी सामने आना चाहिए. हमने तो कहा कि हमारी भूमिका कांग्रेस पार्टी की एकदम स्पष्ट है कि राज्य में शांति बनी रहे, राज्य में इस तरह की दंगल नहीं हो और दंगल करने वालों के ऊपर कड़ाई कार्रवाई की जाए. और शांतता फैलाने के लिए सरकार को हमारी जो भी मदद लगेगी वो करने की भूमिका कांग्रेस पार्टी की रहेगी. मेरा ये कहना नहीं है, जब भी कोई प्रतीकात्मक हम लोग पुतला जलाते हैं, कुछ भी करते हैं, तो पुलिस वहाँ पे खड़ी है, आपके तो दिख रहा है, वो रोकती है, उसको लेके जाती है, वो जलाने नहीं देती. वहाँ क्यों जलाने दिया, ये सवाल हमारा है. वो आया थी और वो जलाने वाले को अभी तक अरेस्ट नहीं किया गया. पुलिस ने क्यों देखने की भूमिका की, वहाँ पर प्रतीकात्मक कोई भी प्रतिमा को जलाने नहीं दिया जाता है. फिर ये प्रतिमा को क्यों जलाया गया, ये सवाल हमारा है. और पुलिस ने क्यों वो जलाने दिया है, ये सवाल हमारा है, उसका जवाब देना पड़ेगा. मैं अभी उसमें जाना नहीं चाहता. जो मैंने देखा है वो वीडियो मेरे पास है, वो जो देखा है उसमें आयात है, लिखा हुआ है. लेकिन सरकार के पास वो नहीं लिखा वाला आयात है, तो मैं
हम करेंगे क्लियर। लेकिन मुद्दा ये उठता है कि प्रतीकात्मक जो भी कोई प्रतिमा जलाने की व्यवस्था होती है, हमने भी कई आंदोलन किए, हमें पता है पुलिस तुरंत उसको पकड़ लेती है। पुलिस क्यों देखने की भूमिका कर रही थी, किसके आदेश पे कर रही थी, इसका तो जवाब तो देना पड़ेगा सरकार को। आरएसएसचे प्रतिनिधी असं म्हणतायत की कबर हा मुद्दाच असू शकत नाही. अरे मी आपल्याला माहितीसाठी सांगतो, चांगला प्रश्न विचारला तुम्ही। या कबरीवर आता जिवंत लाश उभे करण्याचं काम सुरू झालेलं आहे। 300 वर्षाच्या पहिलेचे कबरीचा उल्लेख करून आज जिवंत माणसं मारण्याचं काम केलं जाते आहे। जिथं माणसं जगायची व्यवस्था केली गेली पाहिजे, पण सरकारमधलेच मंत्री या पद्धतीचं उद्रेकी बोलून जनभावना भडकवत असतील तर सरकारचा सरळ इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये आहे हे स्पष्ट होतं ना। थँक्यू। आज 293ची चर्चा ही आपण आणतो आणि ती मान्य अध्यक्षांच्या